आर्थिक संघर्षादरम्यान टुपरवेअरने दिवाळखोरीसाठी अर्ज केला. टप्परवेअरची देयके अंदाजे $1 अब्ज ते $10 अब्ज दरम्यान होती. त्याचे बदलण्याचे प्रयत्न यशस्वी ठरले आहेत. MSCI इमर्जिंग मार्केट इन्व्हेस्टेबल मार्केट इंडेक्समध्ये भारताचा 22.27% वेटेज आहे, जो चीनच्या 21.58% पेक्षा जास्त आहे. रिलायन्स इन्फ्राने LIC सोबत 600 कोटींचा करार पूर्ण केला. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने एकवेळच्या तडजोडीसह आपले कर्ज लक्षणीयरित्या कमी केले. आयनॉक्स विंडने IGREL रिन्युएबल्स कडून 550 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प खरेदी केला. आयनॉक्स विंडची नवीन ऑर्डर त्याची ऑर्डर बुक 3.5 गिगावॉट पेक्षा जास्त वाढवते. क्रिस्पर USA ने क्रिस्टी होम इंक ला $3 लाख मध्ये विकत घेतले. क्रिस्पर लिव्हिंगच्या उपकंपनीचे अधिग्रहण मार्चपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. सोमा डिस्टिलरीजने कर्नाटकात क्रेडेकक प्रीमियम बिअर लॉन्च केली. नवीन श्रेणीमध्ये क्रेडेकक लाईट आणि क्रेडेकक क्रूझ प्रकारांचा समावेश आहे. रवोल्ट मोटार्सने RV1 आणि RV1 या नवीन मोटारसायकली लॉन्च केल्या. रतन इंडिया एंटरप्राइजेस या कंपनीने 84,990 आणि ₹99,990 सुरुवातीच्या किंमतीत मोटारसायकली सादर केल्या. मॅरिकोने सौंदर्य आणि वैयक्तिक काळजी विभागात जस्ट हर्ब्स या ब्रँड नावाने कार्यरत असलेल्या एपकोस नॅचरल्समधील उर्वरित 40% हिस्सा विकत घेतला आहे. डॉम्स इंडस्ट्रीज युनिकलान हेल्थकेअरमध्ये 51.77% भागभांडवल संपादन करते. या अधिग्रहणामध्ये 3.74 दशलक्ष समभागांची सदस्यता घेणे आणि विद्यमान भागधारकांकडून 3.37 दशलक्ष समभाग खरेदी करणे समाविष्ट आहे. भारतीय एअरटेलची एक्स, नोकिया आणि सॅमसंगला $1 अब्ज ऑर्डर. चीनच्या अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे तेल बाजार अनिश्चित. अर्थ मंत्रालयाने आर्थिक वर्ष 2025 ते 26 साठी अर्थसंकल्प तयार करण्यास सुरुवात केली. खर्च, आवश्यकता, गैर कर महसूल आणि आर्थिक वर्ष 2024 ते 25 साठी सुधारित अंदाजांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी अर्थसंकल्पपूर्व बैठका